निलेश लंके पुण्यातील पवारांच्या कार्यालयामध्ये दाखल होत आहेत। निलेश लंके शरद पवार गटामध्ये आज जाण्याचं सांगितलं जात आहे। पुण्याच्या राष्ट्रवादी कार्यालयात आता हालचालींना वेग आलेला बघायला मिळतोय। तर थोड्याच वेळामध्ये निलेश लंके पुण्यातील पवारांच्या कार्यालयामध्ये दाखल होत आहेत। निलेश लंके शरद पवारांकडे परतणार असल्याची माहिती समोर येते। पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयात या संदर्भात आता हालचालींना वेग आलेला बघायला मिळतोय। शरद पवार ही पक्ष कार्यालयात येत असल्याची माहिती आता समोर येते। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर। थोड्याच वेळामध्ये निलेश लंके पुण्यातील पवारांच्या कार्यालयात येणार आहेत। कार्यालयामध्ये नेमकी काय लगबग दिसते? बरोबर आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शरद पवार अगदी काही वेळात पुण्याच्या कार्यालयामध्ये येणार आहेत। आपण बघतो पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शरद पवार आणि जयंत पाटील हे दोघे संयुक्त पत्रकार परिषद या ठिकाणी घेणार आहेत आणि निलेश लंके देखील या ठिकाणी या पक्ष प्रवेशाच्या वेळी उपस्थित असतील, पत्रकार परिषदेला ते उपस्थित असतील। इतकेच नाही तर जी माहिती मिळते आहे की ते निलेश लंके स्वतः हेलिपॅडवरती शरद पवार यांना घेण्यासाठी गेलेले आहेत आणि तिथून ते एकत्र या पक्षाच्या कार्यालयामध्ये येतील। निलेश लंकेंच्या एका पुस्तकाचं प्रकाशन देखील होणार आहे आणि याच वेळी त्यांचा पक्षप्रवेश आणि त्यांची उमेदवारी जी आहे ती देखील जाहीर होऊ शकते, अशा पद्धतीची माहिती आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। तर निलेश लंकेंची बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार झरीकर यांनी। समवेत आमदार निलेश लंके आहेत। आता दक्षिण मतदारसंघातून अहमदनगर दक्षिण मधून खरं तर सुजय विखेंना उमेदवारी डिक्लेअर झाली आहे। तुम्ही त्यांच्या पुढे उमेदवार म्हणून रिंगणात असण्याची शक्यता वर्तवली जाते। कशा पद्धतीने आजचा हा प्रवेश असणार आहे, काय एकंदरीत? आज आम्ही जे देशावर कोविडचं संकट आलं, त्या कोविडच्या संकटामध्ये मी किंवा आमच्या सहकार्याने जे कोविडमध्ये काम केलं त्या कोविडमध्ये काम करीत असताना आम्हाला काही एकदम हृदयाला काही गोष्टी छेदून गेल्या। अशा एक अनुभवाचं एक ते मी पुस्तक लिहिलेलं आहे। त्या घटनाक्रमांचं पुस्तक लिहिलेलं आहे। त्या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा आज या ठिकाणी पुण्याला आहे। तुम्ही आज राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहे अशाही चर्चा आहेत। त्याचा खरं तर पुणे कार्यालयात तशी तयारीही सुरू आहे। सुजय विखेंना रोखण्यासाठी तुम्ही शड्ड ठोकल्याचंही पाहायला मिळतंय। काय एकंदरीत अजून काय निर्णय झालेला नाही माझा। लोकांचा कौल घेतोय मी सध्या। लोकांची काय मानसिकता आहे ते सगळ्यात महत्त्वाचं असतं। काय असतं, कार्यकर्त्यांचा म्हणणं विचारात घेऊन लोकांची जनभावना काय ही सुद्धा विचारात घेतली पाहिजे। अजून काही वेळ आहे त्या गोष्टीला। नगर दक्षिणचे अनेक कार्यकर्ते त्या पक्ष कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। ते खरं तर तुमच्या प्रवेशाची वाट पाहतात। तुमच्याच विधानसभा मतदार क्षेत्राच्या बाहेरीलही विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते त्या ठिकाणी सकाळपासून आलेले आहेत। मला काही कोणाचा फोन नाही आला, पण आता मला माहिती कळाली की असे कसे कार्यकर्ते पुढे काही वाट पाहतात म्हणून। पाहतो आता केल्यानंतरच। नगरमधल्या एका मंत्र्याचा, आपल्याला महायुतीतील मंत्र्याचा त्रास होत होता, आपण नेहमी बोलत आलात। मात्र आता तुम्ही त्यांच्याच विरोधात, त्यांच्या मुलाच्या विरोधात तुम्ही उमेदवार असणार आहेत। कशी एकंदरीत संपूर्ण मतदारसंघातली तयारी सुरू केली? लोकसभेच्या निवडणुकीला काही वेळ आहे अजून बाकी। अजून कुठल्या कोणाच्या विरोधात कोण उमेदवाऱ्या बसणं या अजून संभ्रमात आहे। तर ज्यावेळेस या निवडणुकीला प्रत्यक्षरित्या सुरुवात होईल तर त्याच वेळेस ह्या गोष्टी बोललेलं योग्य राहील। शरद पवार गटात जाणार आहेत? अजून काय ठरलेलं नाही। आता काय राजकारण हे क्षणात बदलत असतं। तुम्ही पाहिलं असेल महाविकास आघाडी कशी स्थापन झाली। 2019ची विधानसभेची निवडणूक झाली। वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र आले, वेगवेगळ्या विचारसरणी होते। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन महाविकास आघाडीचा सरकार स्थापन झालं। नंतरच्या काळात अचानकपणे एकनाथ शिंदे साहेबांबरोबर काही आमदार बाहेर पडले आणि भाजप आणि शिंदे साहेबांचा शिवसेना असा एक पक्ष स्थापन झाला। नंतर दादा असं एकदम अचानक झालं। शॉकेबल गोष्टी होत्या ना आपल्यासाठी सगळ्यांसाठी। त्यामुळे राजकारण असं ठरून होत नाही, ते कधी कधी असं ओघाने घडलं जातं। लोकसभा निवडणुकी लढण्यावरती तुम्ही ठाम आहात? मी कुठली निवडणूक लढवण्यावर ठाम नाही। शेवट जनतेची जनभावना काय ही विचारात घेऊनच ती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला जाईल। तुम्ही पुस्तक प्रकाशनाच्या आधी शरद पवारांना भेटणार आहे आणि त्यानंतरून पक्ष कार्यालयात जाणार आहे अशी ही माहिती आहे। अजून काय असं नियोजित नाही, पण जर पवार साहेब जर असले तिथे तर ते नेतेच आहेत ना आमचे। शेवट त्यांना भेटणं काय भेटणावंच लागेल ना। म्हणजे
माणसाचे विचार प्रभाव काय यापेक्षा ज्या माणसाने देशाच्या काही जडणघडणीमध्ये ज्या माणसाचा सिंहाचा वाटा आहे ते जर त्या ठिकाणी भेटले तर भेटणंच गरजेचं आहे ना. अजित पवार म्हणतात की आम्ही तुमची मनधरणी करू, तुम्हाला तिकडे जाऊ देणार नाही, तुम्ही आमच्या बरोबरच राहाल, असं अजित पवार बोलतात. दादांना काल मी भेटून आलो, दादांशी चर्चा पण झाली ना. दादा आमचे नेते आहेत. लोकसभेमध्ये तुल्यबळ लढत होणार. अजून निवडणुकीला सुरुवात झाल्यानंतर लक्षात येईल निवडणूक तुल्यबळ होती का कशी होती. नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर निलेश लंके हे पक्षप्रवेशावरती स्पष्ट बोलत जरी नसले तरी त्यांचा पक्षप्रवेश हा होतानाही पाहायला मिळेल. कॅमेरामन निखिल तुषार जरेकर, पुढारी न्यूज, वाघोली, पुणे.